नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप कमी वेळात ही सगळी निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण होत आहे, परंतु मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काही ठिकाणी ज्या 100 मीटरच्या ज्या रेषा असतात त्या अद्याप केल्या गेलेल्या नव्हत्या, त्या करण्याची प्रक्रिया आपण जर पाहत असाल तर आत्ता सुरू आहे आणि आता वाजलेले आहेत 9:35. त्याच्यामुळे काही ठिकाणी घोळ चालू आहे, परंतु मला असं वाटतं की सगळी निवडणूक ही शांततेत पार पडेल आणि मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी टर्नआउट होईल. काय आव्हान करायला आता या निमित्ताने मतदारांना? या निमित्ताने एवढंच सांगेन मतदारांना की 10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि या बदलापूरच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे चांगल्या ठिकाणी चांगला विचार करून मतदान करावं आणि अवश्य मतदान करावं. जास्तीत जास्त मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे आणि बदलापूरच्या विकासासाठी आपण सगळेच सुशिक्षित नागरिक त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. पोलिसांनी सोबत आपली काही थोड्या वेळ पूर्वी आता एक बाचाबाची झाली, जागतिक बाचाबाची झाली. नाही, प्रशासनाला आमचं हेच म्हणणं आहे की या ठिकाणी 100 मीटरची लाईन ही आपल्यासमोर आत्ता ती आखण्यात आली. खरं म्हणजे प्रशासनाने याची काळजी घेऊन मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी हे करणं अपेक्षित होतं, परंतु ठीक आहे, आता काही वेळेला त्यांच्यावर ताण आल्यामुळे उशीर होत आहे, परंतु ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्यांना मी फक्त विनंती करत होतो की ते आधी व्हायला पाहिजे होतं जे उशिराने होतं आहे.